आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। अनेक चळवळींमध्ये लोकनेते विजय वाकोडे यांचे मोठे योगदान। मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी घेतली वाकोडे परिवाराची सांत्वनपर भेट। परभणीत घडलेल्या संविधान शिल्प विटंबना व त्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे आंबेडकर चळवळीचे नेते लोकनेते विजय वाकोडे यांचा हृदयविकाराने झालेला मृत्यू या घटनेच्या पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर रोजी सायंकाळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या सोमनाथ सूर्यवंशी व आंबेडकर चळवळी नेते विजय वाकोडे यांच्या परिवाराचे सांत्वन भेट घेण्यासाठी आल्या होत्या। यावेळी त्या म्हणाल्या की एक चांगला नेता आपण गमावला आहे। अनेक चळवळींमध्ये त्यांचे सक्रिय योगदान होतं। प्रत्येक गोष्टींना न्याय मिळवून देण्यासाठी ते आयुष्यभर झटत होते। ही पोकळ आपल्या जिल्ह्यातील कधीच भरून निघणार नाही। त्यांच्या परिवाराचा सांत्वनपर भेट देण्यासाठी मी इथं आली आहे। जी घटना शहरामध्ये घडली तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे। ही घटना जाणीवपूर्वक घडून आणली का हे तपासणे गरजेचे आहे। याची सखोल तपासणी झाल्यावरच सत्य समोर येईल। त्यानंतर त्यांनी वाकोडे परिवाराशी विचारपूस केली, झालेल्या घटनेबाबत जाणून घेतले। यावेळी त्यांनी वाकोडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी वाकोडे परिवारातील सदस्य आशिष वाकोडे, अलकाताई वाकोडे, प्रियंका वाकोडे, सिद्धांत वाकोडे, विशाखा ढाले यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते। या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आज मी वाकोडे कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी इथं आलेली आहे आणि एक चांगला नेता आपण सर्वांनी या ठिकाणी हरवलेला आहे, आपल्यातून ते गेलेले आहेत। अनेक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी ते झटत होते आणि ही पोकळी आपल्या जिल्ह्यातली कशानेच भरून निघणार नाही। त्यांना सांत्वन देण्यासाठी मी इथं आलेली आहे। पण जी घटना शहरामध्ये घडली तशी घटना परत घटू नये याच्यासाठी प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे। आणि आता चर्चा केल्यानंतर जाणीवपूर्वक तर अशी घटना घडून नाही आणली का। आपल्या काही लोक अनोळखी सुद्धा होते की इथे माझे सगळे सहकारी सांगतात, वाकोडे साहेबांचे पण सगळे सहकारी सांगताय। त्याचा तपास सखोल तपास चौकशी झाल्यानंतर समोर येईल की काय याच्या मागचं कारण आहे। आणि कुटुंबियांना सुद्धा मदत सरकारने जाहीर केलेली आहे। आणि नंतर एक आमचं पारिवारिक संबंध वाकोडे परिवाराशी अनेक वर्षांपासूनचे आहेत। ते तसेच त्यांना भेटण्यासाठी मी इथं आले होते आणि कुटुंबियांचे काय नाही। आपण बघा एक PI सस्पेंड केलेले आहेत आणि पुढे आणखीन कोणी त्यात दोषी असतील पोलीस तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल। हां, चौकशीसाठी पुढील चौकशी तर होणारच आहे ना, चौकशीचे आदेश दिलेलेच आहेत।